गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिफरन्शियल इक्वेशन जे आहे त्यामध्ये दोन ॲप्लिकेशन आपण पाहिलेले. पहिलं ॲप्लिकेशन पाहिलं पॉप्युलेशन ऑफ ए ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. सेकंड ॲप्लिकेशन पाहिलं रेडिओ ॲक्टिव्ह टिके. आणि थर्ड ॲप्लिकेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. हे जे थर्ड ॲप्लिकेशन आहे तर हे आपण आजच्या पिरियडला पाहूया. पहा आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय सांगतो पहा. Newton's law of cooling states that the rate of change of cooling heated body at any time is proportional to the difference between the temperature of a body and that of its surrounding medium. Newton's law काय सांगतो, the rate of change of cooling heated body किंवा temperature of a body at any time t is proportional to the difference between the temperature of a body and that of its surrounding medium. Let theta be temperature of a body at time t and theta 0 be the temperature of surrounding medium. Then d theta by dt is the rate of change of temperature of a body with respect to time t. According to Newton's law of cooling, d theta by dt is directly proportional to theta minus theta 0. Therefore, d theta by dt is equal to minus k into theta minus theta 0, where k is a proportionality constant and a minus sign indicates that the process is cooling. मग हे झालं डिफरन्शियल इक्वेशन झालं. मग याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं, मग याचं व्हेरिएबल सेपरेशन घ्यायचं, इंटिग्रेटिंग अप्लाय करायचं दोन्ही साईडला आणि सॉल्व करायचं. आता डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1 आहे, इफ अ बॉडी कूल्स फ्रॉम 80 डिग्री सेल्सियस टू 50 डिग्री सेल्सियस ॲट रूम टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सियस इन 30 minutes. Find the temperature of body after 1 hours. मग सुरुवातीला टेम्परेचर ऑफ ए बॉडी काय आहे, 80 डिग्री आहे. त्याचं 30 डिग्री टू 50 डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर झालं आणि सराउंडिंग रूम टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. 80 डिग्री सेल्सिअसपासून 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टाईम किती लागला, 30 मिनिट लागला. मग पुढे विचारलंय, फाइंड द टेम्परेचर ऑफ बॉडी आफ्टर 1 hours. अजून एका तासानं त्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं. मग अशा टाईपचं सोल्युशन. मग सोल्युशन लिहिताना, लेट थिटा बी टेम्परेचर ऑफ ए बॉडी ॲट टाइम टी. रूम टेम्परेचर इज गिवन टू बी 25 डिग्री सेल्सिअस. देन according to Newton's law of cooling, we have d theta by dt is directly proportional to theta minus theta 0. Therefore, d theta by dt is equal to minus k into theta minus 25. Theta 0 ची व्हॅल्यू दिलेली 25, रूम टेम्परेचर 25, k proportionality constant which is greater than 0, minus sign indicate that process is cooling process. Therefore, this is differential equation. Therefore, its variable separation is d theta by theta minus 25 is equal to minus k into dt. Variable separation झालं की integrating on both sides. Therefore, integration d theta by theta minus 25 is equal to integration minus k into dt. आता लेफ्ट साइडचे इंटिग्रल लॉग ऑफ थिटा मायनस 25 इज इक्वल टू मायनस के इंटू टी प्लस सी. आता इनिशियल कंडिशन वेन टी इज इक्वल टू 0 असताना, आवर्स असताना, त्यावेळेस बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे, 80 डिग्री सेल्सिअस आहे, 80 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर ठेवा इक्वेशन 1 मध्ये सी ची व्हॅल्यू येईल
log of 80 minus 25 is equal to C. Therefore, C is equal to log 55. C ची व्हॅल्यू जी आहे फाइंड केली इक्वेशन 1 मध्ये ठेवली. Therefore, equation 1 becomes, therefore log of theta minus 25 is equal to minus KT plus log of 55. हा log 55 लेफ्ट साईडला घेतला तर मायनस होईल. म्हणून log theta minus 25 minus log 55 is equal to minus K into T. लॉगॅरिथम प्रॉपर्टी अप्लाय केली तर log of theta minus 25 degree divide 55 is equal to minus K into T. याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. त्यानंतर when T is equal to 30 मिनिट त्यावेळेस टेम्परेचर ऑफ ए बॉडी 50 डिग्री सेल्सिअस. Therefore minus K is equal to 1 upon 30 into log of 50 minus 25 upon 55, that is 1 upon 30 into log of 5 upon 11. आता के मायनस के ची व्हॅल्यू ठेवली इथे इक्वेशन 2 मध्ये. Therefore इक्वेशन 2 becomes log of theta minus 25 divide 55 is equal to T upon 30 into log of 5 upon 11. पुढे थर्ड याला इक्वेशन थर्ड लिहिलं. पुढची कंडिशन वेन T इक्वल टू 1 more hours. T इक्वल टू 1 hours मिनिटमध्ये 60 मिनिट. थिटा इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं. त्यावेळेस टेम्परेचर ऑफ युअर बॉडी काय आहे फाइंड करायचं. थिटा मायनस 25 डिवाइड 55 इज इक्वल टू 60 अपॉन 30 इंटू लॉग ऑफ 5 अपॉन 11. 30 ने 60 ला भाग दिला तर 2 येईल. म्हणून 2 काय होईल लॉगचा मल्टिप्लाय कोएफिशियंट जो आहे 5 आणि 11चा पॉवर होईल. म्हणून लॉग ऑफ थिटा मायनस 25 डिवाइड 55 इज इक्वल टू लॉग ऑफ 5 अपॉन 11 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर घेतला तर काय थिटा मायनस 25 डिवाइड 55 इज इक्वल टू 25 अपॉन 121. दोन्ही साईडचं लॉग कॅन्सल केलं तर थिटा मार्क. मग यावरून आता थिटा इक्वल टू काय लिहिता येईल बरं. थिटा मायनस 25 लिहिता येईल 25 अपॉन 121 इंटू 55. मग हे कॅल्क्युलेशन घ्या. थिटा मायनस 25 इज इक्वल टू 11.36 येईल. Therefore theta is equal to 25 plus 11.36, that is 36.36. and it's utilized, and hence the temperature of a body after 1 more hours is 36.36 degree Celsius. असंच पुढचं एक्झाम्पल आहे. तुम्ही एक्सरसाइजसाठी सोडवा. A body cools according to Newton's law of cooling. Newton's law from 100 degrees Celsius to 60 degrees Celsius in 20 minutes. The temperature of the body, the temperature of the surrounding being 20 degrees Celsius, how long will it take to cool down to 30 degrees Celsius? म्हणजे आपल्याला 60 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअसचं 60 डिग्री होण्यासाठी किती वेळ लागला 20 मिनिट लागला. पुढे फाइंड द टेम्परेचर ऑफ ए सराउंडिंग मीडियम. द टेम्परेचर ऑफ ए सराउंडिंग मीडियम दिलेले थिटा 0ची व्हॅल्यू दिले तर 20 डिग्री सेल्सिअस. आणि हाऊ लॉंग विल इट टेक्स टू कूल डाऊन 30 डिग्री सेल्सिअस. आपल्याला टाइम फाइंड करायचा. मग हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही सोडवा. नाही सॉल्व्ह झालं तर मला विचारा. आपण पुढच्या लेक्चरला ते सोडवू. आता थांबव. म्हणजे आपला हा डिफरन्शियल इक्वेशन हा जो चॅप्टर आहे तो इथे संपला. काही डिफिकल्टी असेल तर ज्यावेळेस आपलं झूम लेक्चर असेल त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. आता थांबू आपण. थँक्यू.